खूप मोठं यश आहे. हो, मला असं वाटतं म्हणजे मी आधी पण हे सांगितलं होतं की प्रत्येक ॲक्टरला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनरचा एक भाग असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की अल्लड पल्लडच्या निमित्ताने मला एका हॉरर फिल्मचा भाग होता आलं. सो त्यासाठी शैलेश सर, महेश सर आणि प्रीतम या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो. संजय सरांची स्क्रिप्ट खूप उत्तम होती आणि त्यात सगळ्या बाकी कलाकारांनी पण खूप उत्तम काम केलं आणि खूप आनंद होतो जेव्हा आपले मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म हाऊसफुल करतात आणि सिनेमावरती एवढं प्रेम करतात. त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि सर्व मराठी प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद म्हणत असं वाटतं की तुम्ही आमच्या सिनेमावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबियांबरोबर खास चित्रपट जाऊन बघितलं. सो थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच आम्ही होत आणि तुमच्यामुळेच अल्लड पल्लड 2 पण होणार आहे. गौरव मोरे, तिला जास्त रंगत येणार आहे कारण आपली हजेरी इथे असणार आहे. 11 नंतर काय रंगत. सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला, एवढा आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही. आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे आहेत, महेश सर आहेत, आपले भाग्यमचे बाबा आहेत, भाग्यम आहेत. आता भाग्यमला आम्ही खूप जीव लावतोय कारण सेकंड पार्ट येतोय ना. त्याला माझा अकाउंट नंबर पाठवून ठेवतो, बघ बाबा खायचं एकदाच. तर खूप मजा केली आम्ही सिनेमात. ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे, पण आम्ही त्याला किती 18 दिवस आम्ही रात्रभर शूट केलं. म्हणून मी खालून बघतो की किमान एक दिवस तरी डेला घ्या म्हणून ते किंवा असं काहीतरी घ्या. पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि मी मुंबईत प्रत्येक थिएटरला व्हिजिट करत होतो. इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरना. आणि सिनेमा खरं तर प्रेक्षकांचाच असतो. आपण बनवतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि तेच प्रेम देतात, तेच तिकीटाला पैसे खर्च करतात, तेव्हा जाऊन आपण सेकंड पार्ट बनवू शकलो. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार. प्रीतम पाटील सरांचे आभार, योगेश कोळी सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे. आमच्या मेकअपची टीम असेल, सगळे असेल, स्पॉटपासून सगळ्या टीमचे. हा सिनेमा आमचा नाही, आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे. त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. भाग्य, तुझा पहिलाच सिनेमा आहे. सांगितलंय माझ्याबद्दल चांगलं बोल. तू आहे 2 मध्ये, का टेन्शन घेतो. ओके सर, नमस्कार सर्वांना. तुम्ही जसं म्हटले की पहिलाच चित्रपट आहे तर सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आता मी बोलायपेक्षा लोकांनी जे मला सांगितलं की मी कसं परफॉर्म केलं किंवा मी काय केलं ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं. कारण की मला वाटतं की मी किती सॅटिस्फाईड असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडत नाही तोपर्यंत खरं अर्थात मी काही नाही करू शकलो. सो मला वाटतं की जेव्हा मी थिएटर व्हिजिट्सला गेलो, जेव्हा म्हणजे ॲज अ ऑडियन्स आपल्याला वाटतं की कधी सिल्वर सीट नाही भेटावी, पण त्यावेळेस आम्हाला वाटत होतं बरं झालं सिल्वर सीट पण भरले. सो असं आमची फिलिंग होती. पण खरंच लोकांना खूप आवडतोय फिल्म आणि लोक बोलतायत की खरंच नाही तू चांगलं केलंयस आणि काहीतरी केलंयस. तर या अर्थाने मला वाटतं जस्ट बिकॉज मी निर्मात्यांचा मुलगा आहे असं नाही, पण तरी मला पार्ट 2 मध्ये घेऊ शकतात. येस. सो ते आपले थिएटरचे काही मेंबर्स आहेत, ते आपले प्रेक्षक आहेत, स्पेशल प्रेक्षक ज्यांना आपण घेऊन आलोय. ओके. आणि मला वाटतं की खरं जसं गौरवदा म्हटला की बॅक टीमची जी मेहनत असते त्याच्यावरतीच, कारण की आम्ही फिल्ममध्ये फक्त दिसतो, आम्हाला रंगवण्याचं काम किंवा आम्ही कसे दिसतो तो सगळा काम ह्यांचा आहे आणि प्रीतम सरांचा सुद्धा आहे. सो त्यांना खरं तर हॅट्स ऑफ की त्यांनी इतकं भारी मला त्या फिल्ममध्ये दाखवलंय. आणि ॲज समवन हॅड टोल्ड मी दॅट इट्स अ लॉंग वे टू गो बट आय गेट देअर. सो समबडी हॅड टोल्ड मी दॅट. सो आय एम लिव्हिंग टू दॅट. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुला फ्युचरसाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सुरेश सर, आपण ट्रेलर, प्रमोशन, टीजर मित्र आहे आणि पुण्याला रेमंडच्या शोरूम मध्ये मी दोघांना बघितलंय. काहीतरी घेऊन देत होता त्याला रेमंडचा शर्ट वगैरे. संदीप सर, खूप अभिनंदन, कारण की खूप छान फिल्म आपण प्रेक्षकांना दिलेली आहे. प्रेक्षकांनी खूप प्रेम तुमच्यावर केलंय. सो आज प्रेक्षकांना काय सांगणार आजचं हे यश? नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे. आमचे शैलेश जैन सर, आमचे निर्माते जैन सर. हल्ली मी हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा जैन पावभाजी मागवतो.
सुद्धा मी निर्मात्यांची लॉयल आहे. कांदा लसूण बंद. खूप आनंद होतोय जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा आपण कारणं शोधत नाही, जेव्हा तो चालत नाही तेव्हा आपण खूप कारणं शोधतो. तर मला असं वाटतं की कुठलंही असं आम्ही शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे. चित्रपट उत्तम चालला, लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून खूप आनंद होतो. कारण नाटकाच्या बाबतीत, मराठी नाटकांच्या बाबतीत, मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला, एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात. तो मला असं वाटतं की फक्त आपला सिनेमा आल्याड पल्याड म्हणून यश नाहीये, तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत आहेत, 200-250 रुपयाचं तिकीट काढतायत, एकटे न येता फॅमिलीला घेऊन येत आहेत. सो हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं, खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं. सो मला असं वाटतं की लेखक संजय नवगिरेंनी ते लिहिलं, ते लेखकापासून ते मग प्रोड्युसर, दिग्दर्शक, नट, तेव्हा आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत, मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला, त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं. आणि आता ती फ्रँचायझी झालेली आहे की आल्याड पल्याड चालणार, आता 2 चालणार, 3 चालणार आणि आम्ही हळूहळू वय वाढत जाणार आमचं. त्यामुळे दरवर्षी हा सिनेमा येत राहणार आणि प्रेक्षकांची बसण्याची सोय जी आहे किंवा बुकिंगची सोय, तिकिटाची सोय ही बुक माय शोवर होत राहणार, प्रेक्षक येत राहणार आणि असंच नवनवीन तुमच्याकडनं निर्मिती होत राहो सिनेमांची. यावेळेस तुम्ही भाग्य मला हिरो म्हणून घेतलंय, ते चांगलंच आहे चॉईस, पण आजूबाजूलाही बघा खूप चांगलं. आणि यावेळेस दात आत असलेला हिरो घेतला. प्रयत्न करून बघा पुढच्या सिनेमामध्ये असा एक हिरो घेऊन बघा. पण खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट निर्मात्यांनी खूप चांगली दिली. सगळ्यात महत्वाचं असतं कारण मराठीमध्ये मराठी कलाकार खूप अपेक्षा किंवा खूप मागण्या नसतात की मला ह्या 5 स्टार हॉटेलचं सँडविच पाहिजे, बरं अशी काही कोणाची मागणी नसते. बेसिक मागण्या असतात. तर त्या सगळ्या मागण्या, सगळे लाड जे आहेत ते आमचे निर्मात्यांनी पुरवलेले आहेत आणि मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद लागतात, स्पॉट दादापासून सगळ्यांपासून, की भलं व्हावं, सिनेमाचं चांगलं व्हावं, सिनेमा चालावा. कारण जेवण संपल्यानंतर आशीर्वाद लागत नाहीत, तर आमच्या युनिटवर असं झालं नाही. भरभरून सगळ्यांना भरभरून मिळालं आणि आज निर्मात्यांना भरभरून मिळतंय. सगळ्यांचाच वाटा आहे. आता तो वाटा कधी मिळेल याची आम्ही वाट. मी सुरेश विश्वकर्मा रोज मेसेज चेक करतोय, क्रेडिटचा आज येईल, उद्या येईल. थँक्यू. हा गमतीचा भाग आहे सर, काही नाही. आम्हाला तुमचं प्रेम हवंय पुढच्या वेळेस सिनेमात. थँक्यू सो मच.